महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांनी भात कापणी झोडपणी करण्यास केली सुरुवात। दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बारसगाव येथील शेतकऱ्यांनी भात कापणी झोडपणी करण्यास सुरुवात केली आहे। दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनी देखील आपल्या आई वडिलांना मदत करत शेतात भात कापणी करण्यास उतरले आहेत। गेल्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत होता आणि खूप अतिवृष्टी झाली होती, परंतु सध्या पाऊस उघडल्यामुळे कोकणात शेतकऱ्यांनी भात काढणीला सुरुवात केली आहे। एकीकडे दिवाळीचा सण सुरू आहे, तर वर्षभर कष्ट करून पिकवलेला शेतमाल घास तोंडाशी आल्यामुळे शेतकरी भात काढणीला सुरुवात केली आहे। समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भात शेती दमदार आहे। सध्या हळव्या भात पिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत। मात्र मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर पडली होती। काही ठिकाणी भात शेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत झाले आहेत। साधारणतः दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते, पण मागील काही दिवस रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता, त्यामुळे येथील पिकांचे नुकसान झाले आहे। रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे। अतिवृष्टी न झाल्याने पुरामुळे होणारे नुकसान टळले, त्याचा परिणाम पीक दमदार आल्याने शेतकरी वर्ग खुशीत आहे। असे असतानाच पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती, परंतु आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतातून भात कापणी करण्यास सुरुवात केली आहे। माझे नाव नारायण बाबुराव तेकर, मुक्काम पोस्ट बारसगाव, तालुका महाड, जिल्हा रायगड। आता सध्या या महाराष्ट्राच्या अति पाऊस झाल्यामुळे आता आम्ही सध्या दिवाळी बाजूला ठेवून, दिवाळी सण बाजूला करून करंज्या कापण्या खायला टाकून आम्ही शेतीत आता सध्या दिवाळी करत आहोत। आणि सध्या आमच्याकडे शेतीचं अतोनात नुकसान झाले पावसामुळं, आणि तर आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत मिळावी ही आमची शेतकऱ्याची मदत आहे। डुकरांनी पण आम्हाला जास्त त्रास दिला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी शैलेश मित्र होतेकर, गाव बारसगाव, तालुका महाड, जिल्हा रायगड। मी महिना 15 दिवस झालं पाऊस आहे। पावसामुळं काही शेतीचं आलेलं पीक काही आपल्याला काढता येते। आता पाऊस थांबलेला आहे, तर या दिवाळीच्या सणासुदीत आम्ही शेतीतलं पीक काढत आहोत। मी शैलेश मित्र होतेकर, गाव बारसगाव, तालुका महाड, जिल्हा रायगड। पाऊस निघण्याची आम्ही 15 दिवसापूर्वी वाट बघत होतो, पण पाऊस काही निघाला। 15 दिवसापूर्वी पावसाची अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे या दिवाळीच्या सणासुदी शेतात आलेलं पीक काढायला आम्हाला उशीर झाला। ते आता दिवाळीच्या दिवाळीचा सण असल्यामुळं आम्ही आमची लहान मुलं घेऊन शेतात आलेलं पीक, आम्ही हातातोंडाशी आलेला घास आम्ही केलेले कष्ट काढत आहोत। त्यामुळे दिवाळीची सुट्टी आम्हाला काही शेतकऱ्यांना माहीत नाही। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील
ठळक आणि ताज्या घडामोडी